नमस्कार मंडळी, कृषी दूध गोट फार्ममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपला गोट फार्म आपण सुरू केलेला आहे आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आले होते की दादा आपल्या गोट फार्मचं स्ट्रक्चर दाखवा, की ह्याचं तुम्ही ना बांधणी कशी केली, याचं आहे ना कंपार्टमेंट कसे केले, तुमच्या याचा सेटअप कसा आहे, तुमचा जो शेड आहे तर तो किती बाय कितीचा आहे, किती स्क्वेअर फूटचा आहे, त्यामध्ये तुम्ही कंपार्टमेंट किती फुटाचे केले आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आता कव्हर करणार आहे। आपला हा जो शेड आहे हा शेड आहे 60 फूट बाय 25 फूट, 60 फूट याची लांबी आहे आणि 25 फूट रुंदी आहे। ह्या 60 फुटामधला आपण 40 फुटाच्या ह्यामध्ये 40 बाय 25 फुटाच्या ह्यामध्ये हे पार्टिशन केलेले आहेत आणि बाकीची स्पेस आहे ही जनावरांचा खुराक ठेवण्यासाठी, खाद्य ठेवण्यासाठी आणि बाकीचं सामान ठेवण्यासाठी आपण वापरणार आहे। तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ह्या दोन्ही साईडला आपण गव्हाणी केलेले आहे आणि ह्या साईडला कंपार्टमेंट आहेत। तर 25 फुटामधली 9 फुटाचा एक गाळा आहे आपला, 9 फूट आणि 9 फूट हे 18 फूट तिकडे गेले, इथं 20 इंचाचे आपण हे केलेले आहेत। तर ही ह्या ठिकाणी जी गावण केलेली आहे ह्याची हाईट आहे 1.5 फुटाची, ही हाईट 1.5 फुटाची आहे आणि ह्या दोन्हीमधलं अंतर हे जवळपास आपण 20 इंचाचं ठेवलं, म्हणजे जवळपास 1.5 फूट, त्यापेक्षा जास्त आहे। तुम्ही 1.5 फुटाचं केलं तरी सफिशियंट आहे, तेवढीच करायची, त्यापेक्षा जास्त मोठी करायची नाही। त्यानंतर हे जे तुम्हाला दिसतात हे सगळे आपले बॉक्स पाईप आहे, सगळे आपण बॉक्स पाईपमध्ये आपण सगळं हे पार्टिशन टाकलेले आहेत, कंपार्टमेंट जे केलेले आहेत ते सगळं आपलं स्ट्रक्चर हे बॉक्स पाईपमध्ये केलेलं आहे। तर या बॉक्स पाईपची हाईट किती असावी, आता मी ह्याची हाईट ठेवलेली आहे 5 फुटाची। एवढ्या 5 फुटाची गरज नाही आहे, तुम्ही जर मोठे बोकड ठेवणार असाल, भविष्यामध्ये तुम्हाला जर ईदसाठी बोकड पाळायचे असेल तर त्यासाठी मी हे मोठे आधीच बनवून घेतलेत। त्यासाठी तुम्हाला 3 फुटाची हाईट पण सफिशियंट आहे जर तुम्ही फक्त बोकड पालन करणार असाल आणि ते बोकड 4-5 महिने सांभाळून विकणार असाल तर, आणि शेळ्या पण पाळणार असाल तरी 3 फूट ते 3.5 फुटाची हाईट सफिशियंट आहे, तेवढीच हाईट ठेवायची। आता राहिला प्रश्न की ह्या गाळ्यांमधलं अंतर किती ठेवायचं, तर हा जो खालचा गाळा दिसतो, आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ना सगळे आपले जे बोकड आहेत ते खात आहेत, तर हे जे गाळ्यामधलं अंतर आहे ज्यामधनं बोकड चारा खाणार आहे तर ते मी 7 इंचाचं ठेवलेलं आहे। तुम्ही 6 इंचाचं ठेवा जर तुमचे बारीक बोकड असतील तर, जर 7 इंचाचं ठेवलं तर त्यामधनं ते पाय पण बाहेर काढतात किंवा बाहेर येण्याची शक्यता असते। तर हे 6 इंचाचा गाळा ठेवायचा आणि त्याच्या वरचे सगळे गाळे हे 7 इंचाचे ठेवायचे। तर 7 इंचाच्या ह्याच्यावरती हे सगळे गाळे करायचे। याची हाईट तुम्हाला कळाली असेल, ही मी 5 फुटाची केलेली आहे। तुम्हाला जर ईदसाठी बोकड मोठे सांभाळायचे असेल तर एवढी हाईट करा, नाहीतर 3 फूट पण सफिशियंट आहे किंवा 3.5 फूट पण सफिशियंट आहे। आता या गव्हाणीचं मी ह्या दोन्ही साईडने आपण गव्हाणी केलेलं आहे। हे जे दोन्हीमधलं डिस्टन्स आहे हे 3 फुटाचं डिस्टन्स ठेवलेलं आपण हे दोन्हीमधलं, की ह्या ठिकाणी आपल्याला खाण्यासाठी किंवा चाऱ्यासाठी आपण गाडी जरी घेऊन यायचं म्हटलं, ती साफसफाईसाठी येण्या जाण्यासाठी जी जागा लागते, तिकडून चारा घेऊन यायचं आहे, मोठं ओझं घेऊन यायचं आहे चाऱ्याचं, तर त्याच्यासाठी आपल्याला ही 3 फुटाची जागा लागते। तुम्ही 2 फुटाची जरी ठेवली तरी सफिशियंट आहे, एवढी मोठी जागा असावी असं काही नाही आहे। आता हे आपले 4 पार्टिशन केलेले, आपण 4 कंपार्टमेंट केलेले आहेत। हे 40 फुटाचे आहे, त्यामध्ये 20 फूट बाय 9 फुटाचे केलेत। मी तुम्हाला आता पार्टिशन दाखवतो आपलं। तर ह्या ठिकाणी आपण इथं लॉक केलेलं आहे, थोडंसं पुढे येऊन दाखवा आता। तर हे जे पार्टिशन आहे हे आपलं 20 फुटाचं आहे, की हे जे दिसतंय, येऊ दे पुढे येऊ दे पूर्ण। तर हा आपला एक कंपार्टमेंट आहे, असे आपण 4 कंपार्टमेंट केलेले आहेत। तर हा पहिला कंपार्टमेंट आहे, की म्हणजे आपला बोकडाचा पहिला स्लॉट आला तर आपण ह्या ठिकाणी ठेवतो, तर हा एक स्लॉट आहे। तर ह्यामधला जो हे कंपार्टमेंट आहे हे 20 फूट ह्याची लांबी आहे आणि रुंदी 9 फुटाची आहे। तर ह्यामध्ये आता आपले 10 बोकड तुम्हाला दिसत असेल की किती मोकळे ढाके आहेत, 20 बोकड पण ह्यामध्ये मोकळे ढाके राहू शकतात। आणि जर तुम्हाला कंजेस्टेड म्हणजे जर जास्त प्रमाणात फुल फ्लेजवरती करायचे असतील तर 25 बोकड पण तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता। त्याच्यासोबतच आपण प्रत्येक ह्याच्या कंपार्टमेंटच्या मध्ये पाण्याची सोय केलेली आहे, नळ काढलेले आहेत। या ठिकाणी आपण बोकडांना पाणी हे करतो, बादली ठेवलेली आहे आणि त्या बादलीमध्ये आपण पाणी ठेवणार आहे। ते पाणी आपलं कंटिन्युअसली राहणार आहे, की बोकडांचं खाऊन झालं किंवा शेळ्यांचं तुमचं खाऊन झालं, त्यांना ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस ते येऊन खाऊ शकतात। तर हे झालं आपलं पार्टिशनचं आणि असे आपले 4 कंपार्टमेंट आहेत। तर ह्या 4 कंपार्टमेंटचं नियोजन कसं केलेलं आहे मी तुम्हाला दाखवलं। तर अशा प्रकारे आपलं आहे ना सगळं शेडचं आपलं स्ट्रक्चर आपण केलेलं आहे। त्याच्यासोबत आता राहिलं काय की तुम्ही ह्यामध्ये किती हे ठेवू शकता किंवा ह्यामधनं तुम्हाला कशी सर्क्युलेट करणार सायकल, आता या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं। तर आता हे जे स्ट्रक्चर आहे हे मस्के पाटील गोट फार्मच्या ह्यांनी त्यांच्या गायडन्सच्या अंडर मी बनवलेलं आहे, की त्यांचेच सगळे हे मेजरमेंट मी यूज केलेले आहेत। तर त्या ह्याने आपण केलेलं काय की जो पहिला स्लॉट येईल की आपण आता ह्या ठिकाणी बोकड पालन करणार आहे, 3 ते 3.5 महिन्याचे बोकड आपण आणणार आहे, 4 महिने सांभाळून ते विकणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय करणार की पहिला जो हे आपला कंपार्टमेंट, पहिल्यांदा तुमचा स्लॉट आला, तुमचे बोकड आले तर पहिला 1 महिना इथे राहणार,
त्यानंतर आपण ते तिकडे शिफ्ट करणार, तिथं गेट आहे त्या गेटने आपण तिकडे पाठवणार, तिकडे शिफ्ट करणार. दुसरा महिना, तिसरा महिना आणि 4 महिने सांभाळल्यानंतर बोकड इथे राहणार आणि इथून सेलला जाणार. हा स्लॉट खाली झाला की लगेच सगळे शिफ्ट होणार आणि येणारा स्लॉट हा ह्या कंपार्टमेंटमध्ये राहणार. आणि हे सगळे कंपार्टमेंट आपण ह्या हिशोबानेच केलेले आहेत. ह्या दोन्ही गावांनी आहेत आणि या गावाने तुम्हाला इझिली साफ करण्यासाठी पण सोपं आहे. ह्यामध्ये अजून आपण काय केलं ते मी तुम्हाला दाखवतो, पुढे येऊ दे. तर गव्हाणी साफ करण्यासाठी ह्यामध्ये बरंचसं हे असतं. तर त्याच्यामध्ये आपण केलेलं काय आहे की या ठिकाणी आपण ह्याला असं एक हे पण बनवलेलं आहे की ह्यामध्ये कचरा असेल, साफसफाई करायची असेल तर आपण ह्या ठिकाणी खाली गमेलं ठेवून किंवा तसंच ते हे साफ करून घेऊ शकतो. झालं की लगेच हे लॉक करून ठेवून देऊ शकतो. त्यानंतर आपले जे आपण हे केलेले आहेत तर ह्या सगळ्या ह्याला आपण काय केलेलं आहे की नट सिस्टीम केलेली आहे की इथं ह्या ठिकाणी आपण दोन्ही याचे डोअर केलेले आहेत. दोन्ही पुढच्या जे कंपार्टमेंट आहे त्याच्या पुढे आहेत आणि ह्यांचे ह्या ठिकाणी आणि ही अखंड दावण राहील. आता ह्या ठिकाणी आपण काय केलेले आहेत, हा आपला नट आहे, हा नट फक्त ह्या ठिकाणी आपण अडकून देणार आहे. हे झालं लॉक. आणि ज्यावेळेस आपल्याला आत जायचं आहे त्यावेळेस किंवा आपल्याला झाडून काढायचं असेल त्यावेळेस आपण हे फक्त हा नट काढायचा आणि आतमध्ये जायचं. हे आपल्या आता कंपार्टमेंटचं आपण हे केलेलं आहे. आता राहिला प्रश्न हाईटचा की बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न असतो की तुम्ही हाईट किती ठेवलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपली कंपार्टमेंटमध्ये जे हाईट आहे की हा आपला V शेपमधला आहे, उलटा V. तर ह्यामध्ये आपली ही जी हाईट आहे ही 10 फुटाची हाईट आहे आणि मध्ये जवळपास 15 फुटाची हाईट असेल. तर 15 आणि इकडे 10 फुटाची हाईट आहे. आणि भविष्यामध्ये जर आपल्याला गरज वाटली तर आपण ह्याच्यावरती अजून एक लेअर देऊ शकतो, अजून एक हे करू शकतो. त्या हिशोबाने आपण त्याच्या हाईट आणि चांगल्या हेवी मटेरियलमध्ये सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्याचं आपण नियोजन केलेलं आहे. आणि अशाच आपल्या स्ट्रक्चर आणि आता गोट फार्मिंगबद्दल अजून माहितीसाठी आणि स्ट्रक्चर तर झालं पण गोट फार्मिंग करायचे कसे, त्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणार आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तुमच्या हक्काचा चॅनल कृषीदूत केतन.